हेच वाटतं, पण त्याच्या मागे एवढं सोपं उत्तर नाहीये. ठीक आहे, काय झालं बाबा, त्रास होतो का डोळ्याला? ठीक आहे, लक्ष द्या. बाहेर आग जी आहे, आग काय ठीक आहे. हां हां ठीक आहे, हे तर आपलं जाणार नाही. हे इकडनं ही पिन काढली, आता हे पण निघालं. ठीक आहे, आता काय करायचंय, आग लावली कडे कुठं ती विसते वर थोडं इकडे जा, हवा अशी येते ना, पावडर उडे थोडा असं आहे. बस 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 बस, ठीक आहे. बस बाहेर काढला, आगेच्या खालच्या बाजूने नेम घ्यायचंय. आता आग जर तुम्हाला एवढी मोठी लागलेली दिसते, असा असा मारून त्याचा फायदा नाही, कारण आग खालून लागते. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला त्याला खाली पकडणं गरजेचं आहे. आणि हळू दाबायचंय, जास्त जोरात दाबायचं नाही. तुला हे बघण्यापेक्षा काळे वाजवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट वाटतो मित्रा. तुला असं वाटतं की लगेच सगळेजण हसतील आणि मजा येईल तुला, भेटणारच नाही. भेटणारच. मी काय सांगितलं, यासाठी ऐकणं गरजेचं असतं ना मित्रांनो. मला जर असं कोणी विचारलं परत आग लागणार, कळलं का? ह्याच्या मागचं कारण काय आहे माहितीये? ही आग, आता पहिले हे चालवून घ्या, मग तुम्हाला सांगतो. ये इकडे, हे चालव, ये पुढे चालव, ये ना. अरे ये, जीव वाचवायला पळाल. ये रे दुसरा, ये हरीश, ये थोडाच मार फक्त, थोडासा प्रेस कर फक्त. बस बस, बरोबर. ते अजून पण मागे मागे याला पकडता नाही ना, फायर बकेट असतात, त्याच्यामध्ये माती असते, रेती असते, बरोबर बरोबर. बाल्डीमध्ये ती बाल्डी कोणाला माहिती आहे का त्याच्या का आकारची असते? त्याचा आकार सुकवण्याच्या लक्षात आहे का, डोक्यात आहे का? त्याचा आकार कसा असतो बाल्डीचा? खालच्या बाजूने बघितलं का, गोल असतो, बरोबर का? का गोल असतो कोण सांगू शकेल? सांगू शकेल कोणी? का माहिती आहे का? कारण त्या बादलीचा वापर फक्त त्या कामासाठी व्हावा, अन्य कामासाठी होऊ नये. आपले लोकांची कामं काय असतात, त्यातनं बादलीतून काहीतरी तेल ने, नाहीतर पाणी ने, ही कामं असतात. आणि ते त्या कामाला येऊ नये म्हणून ती बाटली उभी केली की ती पडणार खाली, म्हणून त्याला लटकवायचा प्रोव्हिजन तिथे असतं. ठीक आहे, म्हणून त्याला फायर एक्सटिंग्विशर, त्या फायर स्टँडचा वापर केला जातो. ठीक आहे, आता त्यातली जी माती असते, रेती असते, ती रेती पण टाकली जाते. त्या रेतीने पण आग जर आटोक्यात नाही आली तेव्हा फायर एक्सटिंग्विशर काढला जातो. हा पण कामात नाही आला तेव्हा हा हायड्रेंट कामात येतो. असे ह्याचे स्टेप्स असतात आणि त्याप्रमाणे ते काढावे लागतात बाहेर. ठीक आहे, आता आग विझते कुठल्या पद्धतीने? आग 3 प्रकारे विझते. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगितलं, त्याला उष्णता लागते. उष्णतेवरती आपण काय करू शकतो, त्याला थंडावा देऊ शकतो, बरोबर. तर उष्णतेवरती थंडावा देण्यासाठीचं उदाहरण म्हणजे, जर सिलेंडरला आग लागली, गॅस सिलेंडर आपला बाटला असतो जो घरामध्ये, त्याला जर आग लागली तर तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्ही यूट्यूबला पण बघितलं असेल, त्याच्यावरती ओलं करून गोलपाट टाकतात, बरोबर ना. ओलं करतात तरी टाकतात, ते सुक्क जरी टाकलं तरी पण फायदेशीर आहे, पण ओलं करून टाकलं जातं. का टाकलं जातं? कारण आतमध्ये पूर्ण गॅस भरलेला आहे आणि ते जे सुकलेलं आहे, त्या सुकलेल्यामुळे परत त्याला आग लागू शकते. त्याचा ऑक्सिजन कट होतोय, ऑक्सिजन त्याचा कट होतोय त्या आगीला मिळणारा. पण त्याच्यासोबत जर थंडावा दिला तर त्याची उष्णता पण कमी होते आणि ती आग लगेच आटोक्यात येते. त्यामुळे 2 प्रकारचा इलाज त्याच्यावरती केला जातो. ठीक आहे, तर एक प्रकारे त्याला एक थंड करायचं असतं उष्णतेला. दुसरा नंबर इंधन काढायचं असतं. इंधन काढणे म्हणजे काय? ही आग जर समजा आतमध्ये लागली, आता आपले बाजूबाजूला सगळे पॅलेट लागलेले, बरोबर. तर जो एक माणूस फायर एक्सटिंग्विशर वापरतो, त्याच्या पुढचा जो माणूस असेल त्यांनी ताबडतोब दुसरा जो पॅलेट आहे त्याच्यामध्ये अंतर लांब केलं पाहिजे, त्याच्यातला डिस्टन्स वाढवला पाहिजे आणि तेवढ्यावरती ती आग पसरणार नाही एवढ्या अंतरावरती ती ठेवली पाहिजे. जर बाजूबाजूला चिटकून ठेवली असेल तर एकापासून दुसऱ्याला आग लगेच जाते. ठीक आहे, आता ह्याच्या पुढे तिसरा उपाय सगळ्यात राहतो तो म्हणजे एक इंधन कट करणे, एक त्याला थंडावा देणं
आणि एक तिसरा म्हणजे ऑक्सिजन कट करणं. जास्त करून फायर एक्सटिंग्विशर जे आहेत, जास्त करून फायर एक्सटिंग्विशर आहेत हे ऑक्सिजन कट करायचं काम करतात. ज्या आग असतात, कुठल्याही प्रकारची आग असो, त्या आग असतात त्याला फक्त ऑक्सिजन देत नाही. मग ऑक्सिजन किती वेळ मिळत नाही हे कुणाच्या हातात कुणाला माहिती नाही. जसं आता इथे हवा आली, सगळी पावडर बाजूला गेली, परत आग चालू झाली. बरोबर? का चालू झाली? कारण तिथे उष्णता आहे आणि ज्वलनशील पदार्थ पण आहे जे त्याचं इंधन आहे. मग आपल्याला 3 प्रकारे त्याची भूक मारायची आहे, त्याचं इंधन काढून टाकायचं आहे. एक तर 3 पैकी 1 उपाय करा, नाहीतर 3 पैकी 2 उपाय करा. गॅस सिलेंडरच्या बाबतीत 2 उपाय केले, कारण तो गॅस त्याच्या आतमध्ये पूर्ण भरलेला आहे आणि तो फाटला फुटू शकतो आणि आजूबाजूला जीवितहानी होऊ शकते. म्हणून त्याच्यावरती 2 उपाय केले जातात. त्याला थंड पण केलं जातं आणि त्याचा ऑक्सिजन पण कापला जातो. ठीक आहे. आता जी पेट्रोल डिझेलची आग असते ती कशी विझली जाईल? तर जे फोमचा फायर एक्सटिंग्विशर होतो. फोम म्हणजे काय? आपण आंघोळ करताना फेस येतो नाही हाताला, तसा एक फोमचं एक अशी चादर बनते आणि तो जो तरल पदार्थ असतो म्हणजे पेट्रोल डिझेल असतं त्याच्यावरती तो फेस असा जमून राहतो. जशी हवा आली किंवा फूक मारली टाकीमध्ये पेट्रोलच्या, किंवा मग असं उघड्यावरती जर एखादा ड्रम असेल त्याला जर आपण फूक मारली तर ते खालच्या बाजूला आग असते आणि परत तेवढ्या भागाला आग चालू होईल आणि तेवढ्या भागातून परत ती सगळा फेस बाजूला करेल आणि आग पकडून घेईल. त्यामुळे जोपर्यंत तो वरती लेअर आहे, ऑक्सिजन भेटत नाहीये, तोपर्यंत आग आटोक्यामध्ये आहे. ठीक आहे. कळले का सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे का? पास कळले? पास म्हणजे काय आहे? पास म्हणजे पुल द पिन. ही पिन काढली. आता एम ॲट द बेस म्हणजे आगेच्या मुळाच्या खाली ह्याला नेम लावा. त्याच्यानंतर पलीकडचा लाल म्हणजे त्याच्यात प्रेशर नाहीये. ठीक आहे. आणि पलीकडचा लाल म्हणजे प्रेशर जास्त आहे. आता प्रेशर जास्त असल्यावरती काय? कमी असल्यावर तर तुम्ही वापरू शकत नाही, पण प्रेशर जास्त असल्यावर काय होऊ शकतं माहितीये? हे फुटून डायरेक्ट तोंडावरती येऊ शकतं. त्यामुळे त्याचा प्रेशर जास्त असेल तरी पण ते वापरू शकत नाही. आता जसा मी इथे करत होतो, तो फायर एक्सटिंग्विशर जर जास्त असता प्रेशर त्याच्यामध्ये, मी त्याला असं केलं, मस्त पोझिशन घेतली, मला काय माहिती त्याचं प्रेशर जास्त आहे, मी दाबला फुसकन आग विझवताना आतमध्ये असं समजा आग विझवताना दाबला, तो आतमधून सायकल पूर्ण आतमधून एक मेकॅनिझम असतो, तो बाहेर फेकून देईल, हे वरच्या वरचं पूर्ण बाहेर तोंडावरती मारेल. त्यामुळे ते मध्येच पाहिजे, हिरव्या गेजमध्ये. CO2 एक एक्सटिंग्विशर आहे आपल्याकडे, जो इथे ठेवलेला आहे. आपल्या MAC चार्जिंग एरियामध्ये असा लांब लचक आहे, लांबवाला आहे. बघितलंय का कोणी? बघितलं ना? ऑफिसमध्ये पण एक आहे आणि बाहेर पण आहे. तर तो एक फायर एक्सटिंग्विशर आहे आणि हा एक फायर एक्सटिंग्विशर आहे. असे 2 एक्सटिंग्विशर आपल्याकडे आहेत. तो CO2 आहे, तो फक्त आगेवरती कुठल्या वापरला जातो? तो फक्त इलेक्ट्रिकलच्या आगवरती वापरला जातो. ठीक आहे. हा कशावरती वापरला जाऊ शकतो? आता ABCDK सांगितलं तुम्हाला. हा फायर एक्सटिंग्विशर आपला कुठला ह्याच्यावरती लिहिलंय बघा, ABC. बरोबर? ABC म्हणजे 3 प्रकारच्या आगवरती हा चालू शकतो, म्हणून ह्याला ABC म्हणतात. आता CO2 वरती तुम्हाला हा दिसणार नाही. हा गेज जो आहे ना, हा CO2 वरती नाहीये. CO2 वरती का नसतो? कारण त्याच्या आतमध्ये CO2 गॅस असतो, म्हणून त्याच्या आतमध्ये हा प्रेशर गेज लागलेला नसतो. याच्या आतमध्ये ही पावडर निघाली, ही पावडर आहे. पावडरला आपण वजन, त्याचं प्रेशर किती आहे, काय आहे, तो चेक करू शकतो. पण जो गॅस आहे तो जाताना गॅस म्हणून नाही गेलाय. ह्याच्या आतमध्ये हे जे बाहेर निघाले हे त्याच्या आतमध्ये, पण त्या एक्सटिंग्विशर मधून जे बाहेर निघतं तो CO2 गॅस असतो आणि आतमध्ये तोच गॅस लिक्विड फॉर्म मध्ये आतमध्ये असतो. म्हणजे काय? पाण्यासारखा आतमध्ये आहे. म्हणून तो उचलताना तो जड लागतो आणि हा थोडासा हलका जाणवतो, कारण त्याच्या आतमध्ये पाणी आहे. हे पूर्ण लोखंडाचं आहे आणि ह्याच्या आतमध्ये पाणी आहे, तर तुम्हाला वजन जास्त लागेल. ह्याच्या आतमध्ये पावडर आहे, म्हणून ह्याचं आपल्याला वजन सोपं वाटतं उचलायला. ठीक आहे. आता CO2 गॅस